चला मॅच ऑन करायचे, स्पीड अप करा. 3 षटकांची मॅच, दोन्ही संघांना विजयाच्या देऊया शुभेच्छा. एका बाजूला भाल 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट देसाई 40+ संघ. सेमीफायनल 1 आपण एन्जॉय करताय मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 1:14 झालेत. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल हलक्याशा हाताने ड्राईव्ह करतायत. स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील केला. 1 धाव आहे सुरुवात सोमनाथ राणेने केली मैदानाच्या आतमध्ये. सिनियर रवी मात्रे आता स्ट्राईक वरती आहेत. रवी मात्र ऑन स्ट्राइक. रवीसाठी हा बॉल उडवलाय. समोरच्या दिशेने झेलची संधी आहे, नाकारता येणार नाहीये. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. बिग विकेट डाऊन. सिनियर रवी मात्रे बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता ज्युनियर रवी मात्रे. 40+ माध्यमातून देखील सिनियर ज्युनियर पाहायला मिळतात आपल्याला. पाल 40+ संघाच्या माध्यमातून आणि आता स्ट्राइक एंड वरती आहेत. पहिला बॉल ड्राइव्ह करतात. व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. 2 धावा इथे एकवटल्या गेल्यात. यावेळेस सवाई सफर मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पण इथनं झाली आहे मिस्टेक. कॅच देखील ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच, असं समीकरण आपण सातत्याने पाहत आलो. आणि इथनं आता नशिबाची साथ देखील टीम बाल 40+ संघाला. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा. 5 धावा धावफलकावरती. यावेळेस 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकाच धावेवरती इथं थांबावं लागतं. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील भाल 40+ संघाने सुरुवात शांत होती, परंतु उत्तरार्धामध्ये ज्या वेळेस बॉलिंग अटॅक त्याने केला त्यावेळेस मात्र 27 धावा डिफेन्स केल्या. म्हणजे इथनं देखील आता प्रश्न असेल टीम देसाईला. कदाचित या मॅच मध्ये देखील 25 ते 30 धावा जरी बनवल्या टीम भाल 40+ संघ तरी सुद्धा फाईट करू शकतो. टप्प्याचा बॉल. यावेळेस या बॉलमध्ये थोडासा बाउन्स पाहिला. चेंडू पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची सांगता. ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील इथं संपन्न झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा.
बॅटची टॉप एज लागते, जलदी संधी, नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकच धाव इथनं एकवटली गेली आहे. एका धावेच्या मदतीनं स्ट्राईक देखील रोटेट होते. सोमनाथ राणेकडे स्ट्राईक जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. यावेळेस फुल केला चेंडू चाललाय. पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. धावा मिळतील 4. 4च्या मदतीने आता धावसंख्या धावफलकावरती 11 वरती 1. बॅटिंग करत असताना टीम भाल 40+ संघ. यावेळेस बॅटची टॉप एज आणि नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक सिंगल एकवटली गेली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक झेलची संधी आहे, परंतु चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होता. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. ज्युनियर रवी देखील आता मैदानाच्या बाहेर. आणखीन एक धक्का. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडू चाललाय. सीमा पार आलाय षटकार आणि 6च्या मधील धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. 20 ऑन बोर्ड 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि ओव्हर नंबर 2चा देखील खेळ संपन्न झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 20.
नवीन बॉलर आता ओव्हर नंबर 3 मध्ये ज्ञानेश्वर आले. धावसंख्या 20 झाली आहे. 21 बोट. सोमनाथ राणे ऑन स्ट्राईक. सोमनाथ राणेचा हा बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगल्या प्रकारची फिल्डिंग तिथे पाहायला मिळते आपल्याला इथनं. तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी इथनं वाचवल्या आहेत. चांगल्या प्रकारची फिल्डिंग देखील, सॉरी एक धाव वाचवली आहे. तब्बल 3 धावा इथनं एकवडल्यात, म्हणजे 3 धावाने धावफलक पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. चांगल्या प्रकारचा एफर्ट पाहिला तिथे. कदाचित असं वाटलं का हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल, परंतु चांगल्या प्रकारची फिल्डिंग राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस गॅप मोठी आहे, आता थांबू शकत नाहीये. चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. यावेळेस आणखीन एक तडाखा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणखीन 6 धावा मिळतील. 6 धावेच्या मध्ये धावफलक देखील आता पुढे सगळे 34 धावा. 34 लॉस ऑफ 2 विकेट. टीम भाल 40+ संघ. सलगचा दुसरा षटकार. सोमनाथ राणेच्या बॅट मधनं 2 तडाके. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. 38 धावा धावफलकावरती. सॉरी 40 धावा धावफलकावरती. एक सारी कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील इथं संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. 42 धावा. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या टीम देसाई 40+ संघाला 43 धावा.
फोल्डिंग लावून घ्या. दोन्ही संघांना विजयाच्या देऊया शुभेच्छा. इथनं 18 चेंडू आणि 43 धाव्याची गरज आहे विजयासाठी देसाई 40+ संघाला. आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या ओव्हर मध्ये सिनियर रवी आणि सलामीची जोडी नितीन पाटील आणि जीतू आहेत. नॉस्टॅकेनला जीतू आहेत. स्ट्रायक वरती नितीन पाटील आहेत. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघांना विजयाच्या देऊया लाख लाख शुभेच्छा. सेमीफायनल 1 आपण एन्जॉय करताय, ज्यात या संघातून जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनलचं तिकीट गाठेल. तर कोणता संघ असेल जो फायनल मध्ये प्रवेश करेल? बाल 40+ की देसाई 40+? नितीन पाटील साठी पहिला बॉल हवाई सफर फेकून दिलाय. लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती तडाखा, षटकार. टायमिंग स्टॉक एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. दुसरी धावेचा प्रयत्नात खराब थ्रो फेकी आली आहे तिथनं. या वळीचा बॉल मिडविकेटच्या ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या धाव फलकावरती 1 ने पुढे सरके 9 धावा. आडव्या बॅटनं प्रहार करतायत. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक लॉंगॉनवर तर वेगाने आलेत. एकच धाव. 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अद्याप 32 धावेची गरज आहे. 33 धावेची अद्याप गरज आहे. यावेळेस बॅट्समॅन छोटू बलात्कार हवेमध्ये झेलची संधी निर्माण झाली आहे. इथनं झाली आहे मिस्टेक.
येस चौकार आहे. 14 धावा धाव फलकावरती. अद्याप एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. वेगवान वेग प्रचंड या बॉल मध्ये देखील आहे. डॉट बॉलची सांगता. ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील संपन्न झाल्याने 1 सेकंद समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 14 धावा आणि येणार येता 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या. बॉल आणि 29 धावेची गरज. बारा बॉल 29 ची गरज विजयासाठी. पहिला बॉल लालकृष्ण ड्राईव्ह करतात. एक्स्ट्रा कव्हरसेशन चेंडू चाललाय आलांद कार्पेट. एक झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात देखील दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावांनी देखील धावफलक पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. आता 11 बॉल आणि विजयासाठी 27 धावेची गरज. व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. आणखीन एक गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू चाललाय सीमा पार. सलगचा दुसरा चौकार आणि 4च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आता 24 धावा.
आणखीन एक चौकार आणि चौकारच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती. सात बॉल आणि आता विजयासाठी 15 धाव्याची गरज. बघा सामना खुला झालाय. या बॉल वरती एखाद मोठा फटका आला तर अजून सामना जवळ येईल. 7 बॉल 7 चेंडू आणि 15 धावेची गरज. बी मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. इथे देखील गॅप मोठी आहे. हाई बॉल थांबणार नाही. हाई बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय दर्जेदार चौकार आणि 4च्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 32. आता उर्वरित 6 बॉल विजयासाठी 11 धावेची गरज. चला फास्ट खेळायचं जरा. जास्त वेळ घेऊ नका. सहा बॉल 11 धावेची गरज. सेमीफायनल 1 जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो मेगा फायनलचं तिकीट गाठेल. पप्पू बॉलिंग ट्रॅक वरती मात्रेपाडा एंड कडनं. पहिला बॉल फेरिशन फसवा चेंडू. यस अंपायर सांडी सर आमच्यापर्यंत वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा देखील करतायत. आता 6 बॉल 10 धावा. फुलर लेगचा बॉल त्याला पाठवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. 6च्या मधून देखील सामना जवळ आलाय. शेवटच्या टप्प्यात आता सामना आलाय. आता येणारे 5 बॉल विजयासाठी 4 धावेची गरज. अपील केली आहे. अपील मध्ये उत्साह आहे आणि उत्साहामध्ये अपील देखील केली गेली आहे. फलंदाज होईल बाद. धक्का लागतोय. नितीन पाटील बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर रुपेश मुंडे मैदानाच्या आतमध्ये. आता
4 बॉल आणि 4 धावेची गरज आहे आता विजयासाठी. नवीन बॅटर देखील आता मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पप्पूचा हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. खेळता चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू नो मास लागून ट्रॅव्हल होतोय इष्ट्यांच्या मागे. 2 धावा इथनं एकवटल्या गेल्यात. अद्याप सामना संपला नाहीये. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या आता 41. 41 धावा आता येणारे 3 बॉल आणि 2 धावेची गरज. 3 बॉल 2 धावा इथं अद्याप बनवायच्या आहेत टीम देसाई 40+ संघाला. दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आणि आज उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. अलकेशन फटका ड्राईव्ह करतात, गॅप मध्ये फटका ढकलला. एक झाले कंप्लीट, दुसरीचा दिलाय कॉल आणि दुसरी धाव देखील इथनं कंप्लीट केली गेली. म्हणजे इथनं